एक गंमत अशी आहे की वर्षाताई खूप इच्छुक होत्या दक्षिण मध्य मुंबईसाठी आणि त्यांनी हट्टच केला होता. अगदी दिल्लीला जाऊन आल्या सगळीकडे. पण मला एक उद्धवजींचा आवडलेला गुण असा आहे की त्यांनी एखादी गोष्ट जर केलेली असेल, दिलेली असेल, बोललेले शब्द परत घेत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी एकदा अनिल देसाईंना ज्यावेळी त्यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे सांगलीलासुद्धा आपल्या यांची पैलवानांची चंद्रहार पाटलांची ज्यावेळी उमेदवारी जाहीर केली त्यावेळी असं झालं की खूप प्रेशर आणून बघितलं प्रत्येकाने, काँग्रेसने बघितलं, बंडखोरी झाली वगैरे सगळं असलं तरी टस्सेमस न होता उद्धवजींनी हे केलं. आता जो तुमचा प्रश्न आहे की कशा पद्धतीत, तर मला त्याचा जास्त आनंद काय झाला आहे की आत्ता ही एक गिव्ह अँड टेक पोझिशन झाली. म्हणजे दक्षिण मध्य त्यांना हवी होती, धारावी त्यांचा जो स्वतःचा गड आहे आणि इथे आमच्याकडे आमची पण सुस्थिती आहे. कुर्ला नेहरूनगर असू दे, कलिनाला आमचे आमदार संजय पोतनीस आहेत, त्यामुळे आम्ही पण इथे खूप मजबूतीने आहोत. तर आता असं आहे की तुम्ही इथे काम जोरात करायचं कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी तिथे धारावी वगैरे सगळं तिथे त्यांनी व्यवस्थित हे करायचं आणि ही गिव्ह अँड टेक पॉलिसी निश्चित होणार. आणि दोन्ही जागा म्हणजे मी दोन जागांपुरतंच बोलतो, बाकीच्या येतीलच तो भाग वेगळा, पण ह्या दोन्ही जागा निश्चितपणे येणार यात कुठली शंका नाही. उमेदवारी जाहीर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. पहिली तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे? ज्यावेळी मी पाहिलं की वर्षाताई गायकवाडांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तेव्हाच मला माझ्या मनात खूप आनंद झाला की वर्षाताईंना इथे उमेदवारी दिल्यानंतर तसं म्हटलं तर इथेसुद्धा दलित बाहुल्य असलेला हा एक हे आहे आणि सध्या एक छान वातावरण महाविकास आघाडीचं आहे की मुस्लिमसुद्धा अगदी बिनशर्त महाविकास आघाडीच्या मागे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे वर्षाताई इथे काम करता करता ती अनिल देसाईंना तिथे मदत खूप चांगली करू शकतो. अनिल देसाईंच्या वतीने म्हणा, शिवसेनेच्या वतीने म्हणा, आम्ही सगळे इथे उत्तर मध्यमध्ये वर्षाताईंना खूप भरभरून मदत करू शकतो आणि वर्षाताईंचा विजय मिळवून देऊ शकतो. भारतीय जनता पार्टी 400 पारचा नारा त्यांनी दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हे किती मोठं आव्हान वाटतं, त्याविषयी काय सांगा? आव्हान मुळीच नाही वाटत. प्रत्येकाला एक वेगळा स्वतःबद्दल आत्मविश्वास असतो. प्रत्येकाला असं वाटतं की मी याच्यात मी एवढं करीन तेवढं करीन. हे सगळं जरी खरं असलं तरी सध्याचं वातावरण पाहता महाविकास आघाडीला जो भरभरून पाठिंबा मिळतो आहे, बिनशर्त मिळतो आहे. लोक आम्हाला उलट विचारतात. मी काल चिता कॅम्पला होतो. चिता कॅम्पमध्ये मला बऱ्याच मुस्लिम लोकांनी सांगितलं उद्धवजी येतील का, आमच्याकडे आले तर बरं होईल. आम्हाला एक असा आदर्श नेता ते इथे आल्यावर आम्हाला इतकी हे, आणि आम्ही भरभरून मतं एक मताने आम्ही इथे मुस्लिम लोक उद्धवजींच्या मागे उभे राहू आणि महाविकास आघाडीच्या मागे उभे राहू. मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल, एक शिवसैनिक म्हणून, महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून? मतदारांना आवाहन एकच करेन की अत्यंत शांत बुद्धीने, स्थिर बुद्धीने आणि बऱ्याच प्रलोभनामध्ये बरेच लोक आता प्रलोभनं देत असतात. काही वेळा काही लोकांना हेच समजत नाही किंवा आता त्यांची केंद्रात सत्ता आहे. त्यांची केंद्रात सत्ता आहे म्हणण्यापेक्षा आता ती राहणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे काय झालं आहे, लोकांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे कुठल्याही गोष्टीचा उहापोहा न करता महाविकास आघाडीच्या याला उमेदवारांना मतदान केलंच पाहिजे आणि ही माझी नम्र विनंती आहे.